दुर्गे साल दूध वाला त्याला चांगला पूर्ण पाणी मिक्स करून चांगला काळजी करू शाबास 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 सॉरी कुठे गेली होतीस आणि त्याच्या घरी त्याची माफी मागव तुला माहिती आहे तू कुठे गेला म्हणून हो आणि तू कुठल्या चांगल्या मार्गाने वागणारा माणूस पण अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही हा नको बोलू नाही बोलणार मग जाणार का नवऱ्याच्या घरी अरे जा ना मग भावाच्या घरी मध्ये हो तू आणून ठेवलं बोलायचं मी नव्हते आले आणून ठेवलं जाऊ द्या नवऱ्याच्या घरी जाईल है ना बेटा आता कशी चिंता करते है ना काटा गिटा नको माझ्या बाळाचं काळा आहे बरोबर तुझ्यावर गेला काळा म्हणजे काळा चालले मी माझ्या नवऱ्याच्या घरी आजा नवऱ्याच्या घरी जा त्याच्या आधी आशीर्वाद दे करू नको नवऱ्यासोबत सासूला मारशील सगळं माहिती आहे मला आणि मी काय बरं ठीक आहे मी आपण जाऊ बेटा हो तू ये पण या प्रार्थना घेऊन येऊ नकोस टाकीचा नको नाहीतर भाडा ना हो असलं भाडं ठीक आहे ठीक आहे याला गाडीत ठेवीन मी गाडीतच ठेव नाहीतर मी आता जीव घेईन याच्यामुळे तू माझ्यासोबत माणूस माझ्यावर इतकं प्रेम केलंस ना ह्या कारणामुळे मला बोलायचं पैसे आशीर्वाद दे जाणारच आहे आशीर्वाद दे नाही वाटत नाही भावाच्या तूच आणून ठेवलंस मी आणून ठेवलं मी तुझ्या बाळाला माझ्या बाळाला माझ्या बाळाला मला परत काय करशील तुझ्या बाळासाठी अरे बोल ना काय वाटतं तुला प्रॉपर्टी नाही हो ही सगळी प्रॉपर्टी मी तुला ही सगळी प्रॉपर्टी द्यायला हो देते मला बघता क्षणी तुला आश्चर्य वाटलं नाही होय मी जेलमधून सुटून आलो आणि तुला चांगलं धडा शिकवण्यासाठी ठीक आहे फाईल आणि साईन करायचं अशी साईन तू माझ्याकडून करून सासेचा मारा मला तुझं बाळ तुला मिळेल कधी पण त्याचा एक अजून का बघतो मला फसवलं होतं त्याचा हा चपराक आहे आणि पुन्हा किती चपराक मारायचे ते पोलीस ठरवतील मिस्टर सुशांत भंडारे बनावट औषधाच्या आरोपाखाली तुम्हाला अटक करण्यात येत आहे आम्ही बाहेर थांबून आहोत तुम्ही बाहेर जा की आम्ही यावं तुला कदाचित वाटत असेल की हे सगळं घडलं कसं पण हे सगळं माझा प्लॅन होता माहित आहे हा सगळा प्लॅन तुझा होता हे सगळं माहिती इन्स्पेक्टर साहेब दारात थांबा मला माझ्या घरच्या लोकांशी 2 शब्द बोलायचे माहिती आहे हा सगळा प्लॅन तुझा होता पण मी तुला यात काही बोलणार कारण आज मला आज कळलंय की दुःख काय असतं आणि दुःखाच्या यातना कशा भोगाव्या लागतात हे आज मला लोकांना रडताना पाहून लोकांना त्रास देताना पाहून मला आनंद व्हायचा कारण दुःख काय असते दुःखाची कल्पना माझ्या डोक्यात दूर दूर पर्यंत कारण मी माझ्या आयुष्यामध्ये
दुःख कधी पाहिलेच नव्हते. म्हणून दुःख काय, दुःखाच्या यातना काय, त्याचा त्रास माणसाला कसा होतो हे मला कळत नव्हतं. पण आज मला माहिती. तुला माहिती आहे, अगदी लहान त्यावेळी आमची आई आम्हाला सोडून गेली. आईचं प्रेम, आईचे संस्कार काय असते मला मिळालंच नाही. आज कधी जर मला माझ्या आईचे संस्कार मिळाले असते ना, तर मला सुद्धा कळलं असतं की माणसाच्या भावना काय असतात, माणूस कसा असला पाहिजे. पण ज्या माणसाला आईचं प्रेमच मिळालं नाही, ज्या माणसाला प्रेम या शब्दाचा अर्थच माहित नाही, तो दुसऱ्याचे दुःख काय समजेल. अगदी वयात झालो तर बाबा सुद्धा आम्हाला सोडून गेले. बाबा सोडून गेल्याच्या नंतर ही सगळी संपत्ती माझ्या खांद्यावरून पडली. आणि एक छोटीशी बहीण, ज्या बहिणीला मी माझ्या स्वतःच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे चालतो. पण आज तीच बहीण माझ्या या प्रॉपर्टीसाठी माझ्या बाळाचा जीव घ्यायला तयार झाली. मग सांग ही प्रॉपर्टी काय कामाची, कसली संपत्ती. मला नको ही संपत्ती, मला नको आहे. अरे या जगामध्ये कोण कुणाची बहीण, कोण कुणाचं, सगळे दिसते ना ते फक्त पैशाचे. आज मला समजलं शिवा, मी तुझा गुन्हेगार नाही. तुझी बहीण माझ्यावरती एकदा पण प्रेम करते. तुझ्या बहिणीला मी प्रेमासाठी नकार दिला आणि तिला ते सहन झालं नाही म्हणून तिने जाऊन विहिरीत उडी घेतली आणि तिला वाचवायला तुझी बायको गेली. तिचा सुद्धा पाय घसरला आणि ती सुद्धा विहिरीत पडली. मी नाही म्हणत, तुझ्या बहिणीचा मी दोषी नाही. शंकर, तुझ्याशी मी अमानुषपणे वागलो. एक माणूस बहिणीच्या प्रेमासाठी एवढा लाचार होतो की तो बहिणीच्या प्रेमासाठी दुसऱ्यामुळे कुत्रा सुद्धा बनायला तयार होतो. आणि त्याला कुत्रा बनवणारा मी एवढा हळवळपणाने वागलो की मला माफ कर. साहेब, तुम्हाला पश्चाताप झाला ना, तेच माझ्यासाठी. तुम्हाला एक मी विनंती करतो, माझ्या बहिणीचा स्वीकार. मी तुला सुद्धा बोलले, तुला मी मोठ्या औषधाच्या हरकत फसलो. मला माफ, मी एवढं सॉरी सॉरी. पण त्याच्या यातना तुला एकटीला भोगाव्या लागल्या. खरा गुन्हेगार मी, पण कष्ट तुला सहन करावं लागेल, दुःख तुला भोगावं लागेल, या लोकांच्या शिव्या तुला ऐकाव्या लागल्या. पण माझ्या या बाळाला या समाजामध्ये कोणी लावारीस करू नये, त्याला कोणी देवारीस करू नये. आज मी तुला स्वीकार करायला तयार आहे. बोल, करशील ना माझा स्वीकार? बघ बेटा, आपल्या बापासारखं नको शिकटा. आपल्या बापासारखा हैवान म्हणून कोणाला त्रास नको शिकट. आपल्या आईसारखं होशील ना, आपल्या आईसारखं. आणि मी जर नसेल ना बेटा, तर आपल्या आईचा सांभाळ करशील. ही सगळी प्रॉपर्टी मी तुला दिली.
आता या प्रॉपर्टीवरती माझा काही अधिकार नाही. पण माझ्या बाळाला आणि माझ्या मधुला या घराच्या एका कोपऱ्यामध्ये थोडी तरी जागा दिसली. अरे मला नकोय तुझी ही सगळी प्रॉपर्टी. फक्त एक नाटक होतं कारण तुला आत्ताच गडबडलं म्हणून. नकोय मला तुझी property. हा मंगळसूत्र तू माझ्या अंगावर घातलं. कदाचित देवाची सुद्धा हीच मत होती. या मंगळसूत्र मी मधूच्या गळ्यात घालतो. आज मधूचा मी माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. कायद्याने मला शिक्षा झाली तर कदाचित ती पडायचं नाही. पण कायद्याने मला शिक्षा झाली नाही तर मी नक्की माझी वाट मी जर परत येऊ शकलो नाही तर माझ्या मधूच्या मागे तिला मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे त्या पाठीशी उभं राहायचं. काळजी करू नको, मी सदैव तिच्या पाठीशी उभा राहील. या